नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 20 फेब्रुवारी आणि आज आमच्या आहे लग्नाचा वाढदिवस। 13 वर्ष पूर्ण झाले आणि आज वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मग आज दिवसभर होतो ऑफिसला। ऑफिसमधून आता आलो आहे आणि नवरी म्हणते जरा आपण मंदिरात जाऊया, 2 देवांची ओटी भरायची आहे। तर भोगादेवी आणि अंबा माता 2 देवांची आता ओटी भरून या चला। आणि आजचा व्हिडिओ ना जरा वेगळा दिसत असेल तुम्हाला, कारण आपण जो नवीन गोप्रो घेतला आहे ना, त्या गोप्रोमध्ये आपण आजचा व्हिडिओ आपण शूट करतो आहे। तर व्हिडिओ कसा होतो आहे तुम्ही जरा कमेंट करून आपल्याला नक्की सांगा। चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये। हे बघा गौरी पण तयार झाली, चला निघूया। अंबादेवी मंदिरामध्ये ओटी भरली देवीची आणि भोगादेवी मंदिराकडे गेलो। तर भोगादेवी मंदिर आज काही कारणास्तव बंद होतं। मग आम्ही जरीमरी माता मंदिराकडे निघालो होतो, पण गौरी म्हणाले की आज आपण इकडे केदारेश्वर मंदिरामध्ये जाऊया, भोलेबाबांच्या आतमध्ये देवींची मंदिरंसुद्धा आहेत। तर देवीची तिथे ओटी भरू आणि आज कालभैरव जयंतीसुद्धा आहे। तर आज भोलेबाबांचं आपण दर्शन घेऊ। आजचा दिवससुद्धा चांगला आहे, भोलेबाबांचा आशीर्वाद घेऊ। चला नाही वरती खूप प्राचीन मंदिर आहे वरळीतील केदारेश्वर देवस्थान। हे खोकला देवीचं मंदिर आहे। म्हणजे अशी समज आहे की कोणा जर खोकला वगैरे झाला असेल तर देवीकडे नवस करावा, देवी तो आजार आपला बरा करते। वरळीतील सर्वात प्राचीन मंदिर केदारेश्वर। इथे आतमध्ये आल्यानंतर इथे चप्पलांचा स्टँड आहे, इथे आपण चप्पल काढू। तुम्हाला इथून मंदिर परिसर दाखवतो, एकदम शांत। हे बघा, हे जे समोर आहे ना, ते इथे आहे दूरदर्शन आणि दूरदर्शनच्या अगदी समोरच आहे केदारेश्वर महादेव देवालय। दीपस्तंभ बघायचे किती सुंदर आहे। आता काळो काय त्याच्यामुळे काही दिसणार नाही। जाऊन ओटी भरू शकतो ना। इथे आपण देवीची ओटी भरूया। इथे खोकला देवीचं मंदिर आहे आणि याच्या शेजारी गणपती बाप्पाचं एक छोटंसं मंदिर आहे। मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे। गणपती बाप्पा मोरया। आणि शांत असा परिसर। हे बाजूला जे आहे
हे पीपल हॉस्पिटल, जे ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे, डोळ्यांसाठी एकदम खूप चांगले डॉक्टर्स आहेत इथे. आणि हा मंदिराचा परिसर अगदी छान गावच्यासारखं इथे वातावरण असतं, शांत. चला, छान देवीचं दर्शन झालं, देवीची ओटी भरून झाली आणि आता आपण भोलेबाबांच्या मंदिरामध्ये जाऊया. श्री केदारेश्वर महादेवालय. खूप प्राचीन असं मंदिर आहे. हर हर महादेव. चला त्या मंडळी, छान दर्शन झालेलं आहे भोलेबाबांचं. देवीची ओटीसुद्धा भरून झाली आहे आणि आता आपण निघालेलो आहे. तर हा छोटासा व्हिडिओ बनवला होता खास आजच्या दिवसासाठी, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्या निमित्ताने आम्ही इथे आलो होतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. खास करून हा व्हिडिओ आज आम्ही गोप्रोवर बनवतो आहे. तर व्हिडिओ कसा झाला आपण नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बाय.